अरे भाऊ हे काय खेकड बुडा काय कामाचा आहे रे बापा. काहीच कामाचा नाही ना हा. काही काम नाही करणार बापू. काही रोजगार द्यायला लागेल मला याले. बुडा कामाला खसर आहे बुडा. हो एकदा ठेवा तुम्ही कामाला ठेवा तुम्ही. सारेच कामं येतात बुड्याले. एक्सपर्ट आहे बुडा कामामध्ये. दिशालेच फक्त हा खेकड खाकड आहे. नाही तर कामात एक नंबर आहे. मावल्या काले आला बापा. आता याचं काय आहे बाबा. शिवल्यात गेला डिसा आकाडी लावून. आता हा काले आला. बुडबा जाता कामाले. काम नाही जात बापा. जातो नाही तर काय तर कामाची तर गरज आहे आपल्याला. सांग ना बाबा काय काम आहे तर बा. फक्त हलकं फुलकं काम पाहिजे बा आपल्याला. नाही तर मग सांग तुम्ही बंडी अखंदा ईर अखंदा. आपल्या ते काम जमत नाही तर रे भाऊ. आता दम लागते मले. हलकं फुलकं असलं तर मी करतो. कोणतंही असलं तर करतो हलकं फुलकं. हे बुड काहीच कामाचं नाही. पुरं खेकड आहे. टीबी पेशंट दिसते मला. ढोरं झाडाचे लायकीचं नाही ना. मी मा गॅरंटीवर घेऊन जाण बुडा. टेन्शन नाही घेणं बुडबा. काहीच नाही. ढोरं झाडाचं काम आहे. या बाच्या 20-25 गाई आहे. त्याला फक्त कसं जंगलातून फिरून आणणार चारून. बरं बापा करतो ना. काही वांधा नाही. कधी करतो आपण ते तर मग. गळ्या अजून बुवानं असं म्हणायला नाही पाहिजे बा. ढोरं तर चारून राहिले बा. शेण पाणी काढा. माझ्यानं कसं शेणा टोपले उचलल्या जात नाहीत बरं. होले हो लावा ना व. अटीच का झेलप्या झाडून राहिले तुम्ही. काम भेटलं तर ते गमावून टाकसान ना. हो म्हणा. अरे बुडबा तुम्हाला काय शेण काढायला पाठवून राहिलो का मी तठी. फक्त तुम्हाला ढोरं चारणार. शेण काढायला माणसं दुसरी आहेत. बरोबर जातो ना. काही वांधा नाही बा. जातो मी. येतो ढोरं चारायले. अवली तुले का देवासारखा उतरला रे बापा. म्हणजे कामाची गरज होती रे का. तुला काम आणलं रे बा. घरलो काम आणलं का. काय बुडबा तुम्ही माझ्या आडेनडीले कामात पडेल. आता तुमच्यावर वाईट दिवस आले म्हणून काय तुम्हाला काय हे करा करायचं. मला समजते ना. म्हणून आता कसं तुमच्यासाठी काम आणलं मी. जा मग या बाजा. हो जातो रे बाबू जातो. चला भाऊ येते तो बुडा कामाला. हो हो. हे बुडं काहीच कामात दिसत नाही बा. तुम्ही होऊन राहिल्या बुड्याला. अरे एखादी गाय जर बोकांडली तर याच्यानं आवारले जाणार नाही. कोणा वावरात गेली तर अजून घर आफत नाही आली बाजी बामा भोवती. बाबा पोलाद आहे तो बुडा. काय सांगा तुम्हाला. आमच्या गावातला हिरा. तुम्हाला अजून फारकच नाही त्या बुड्याची. तुम्ही फक्त एकदा काम पहा बुड्याचं कसं आहे. काम पाहिल्यावर समजेन तुम्हाला. कोणतंही काम करते तो बुडा. आता कसं हे बोलाय बाता या बुड्याच्या. बरोबर भाऊ. आता तुम्ही एवढं म्हणून राहिले. गॅरंटी घेऊन राहिले. तर मी ठेवतो कामाला. काहीच वांधा नाही. पाठवून द्या बुडा. पाठवा. चला उठा बरं आता. पटकन करा तयारी. हा कामाले. बापा इकून तिकून काम भेटलं. आता कसं हलगर्जी चालणार नाही कामात. जा लवकर. आता काम भेटलंय ना. झाली काय तुझी पात्र काही सुरू. थांब ना जराशी. विचार करू देईन मला जरासा. कसं करा लागेल काय करा लागेल. गोंड्या सुट नसते ना कोणतंही काम. आता काय काम भेटले तर मग त्यातही विचार करायच्या गोष्टी आहेत का. ढोऱ्या चरायच्या याच्यात विचार करा लागते काय. जाणन बापा फिरणं असताय जंगलाईनं. तेवढं तर तुम्हाला चांगलंच जमते बापा. पोला दा तुम्ही त्याच्या. ऐकूही काढून द्यायच्याच ना लागेल. तिले असं वाटतं कधी जाते कधी मरते ढोरायच्या मागं. हो चाललो. बडबड नको करू. चाललो अरे बाबू. चाललो रे बाबू मी कामाला. संध्याकाळी येता येतं तुला पेढा आणेन बाबू. पेढा हो. चाल बाबू. नाही रे बाबू. नाही तू नको येऊ. चाल बा कमले येतो. चाल मग. शेट एवढ्या चाटा मारते. एवढ्या कोणीच मारत नाही. मला म्हणे एक बुडा पाहायला म्हणे गाया चारायले. तुले काही टेन्शन नाही म्हणे. आता शेण काढायचंच काम आहे. खायचं काय अजून इथे डंगर. आता येईन शेट अडीसा गड्या. शेण झालं शेण काढलं तर मग आता काय असं यान चारून जरा कान फिरून गेले का तू स्टोले. पण हे बुडं दिसून राहिलं बापा. येऊन राहिलं तर हे तर नाही सांगेल बापा. हा तर पुरा टीबी पेशंट दिसून राहिला बुडा. काय कामाचा आहे बापा. एखादी गाय बोकांडली तर याचे नावाले जाणार नाही. कसं काय बापा. काय आवाज कुकडे आले. अरे ले गड्या भाऊन मला सांगायचं बा. गाया चारायला आलो मी. काय आले बापा आबाजी. आवा मी त्रास करून घेऊन राहिले हो बापा. तुम्हाला बी आमच्या मालकाली बापा. पडले झडले हात पाय मुडला तर कोणा भावात जाईन बापा. घरी जा बापा. भाजीच्या दोऱ्या थोडा. भाजीवर जाऊन बसा बापा. तुमचे कोणते ढोरं वळल्या जातात. नाही आपल्या सवय आहे बाबू. लहानपणापासून हेच काम करत आलो. ढोरं चारायचेच कामं केले मी. अजून जमते ना आपल्या जण. काही वांधा टेन्शन नाही. काही मुळत नाही. स्टील बॉडी आहे मी. बरोबर. पण कसं एक लक्षात ठेवा तुम्ही. कसं शेटले कसं जास्त कसं डोक्यावर हे जाणं काय बरं. तेल पाळते शेट हे सांगून राहिलो. महापुरं धोपूट पाळलेला आहे. असं नाही म्हणसान शेट म्हणून कोणतेही काम करतं चाललेच काम करायला. तसं नाही. जे असलं तेच करावं लागते बरं. असं अडून पाहायचं शेटले. मला काय सांगा लागते बापा. माहिती पीडी व्हायला त्याच्यामध्ये. मी तर अच्छे थंडी करेला. हा शेट काय हाव ना बाबू. पाहतो. मग कसं कोणतेही काम सांगितलं की चालले घरायले. कोणतेही काम सांगितले की चालले घरायले. हा शेट पुरा ढोपरून घेते. माणसाचं धोपूरच पाडते. हो कसं सांगितलं ते माया काम आहे तुम्हाला सांगणं.
ऐकणं नाही ऐकणं तुमचं काम. काही टेन्शन घेऊ नको तू. काही कोणती गाय घी मारत नाही ना, एखादा गोरागिरा मारत नाही ना भुयातला. गरीबात ना सारे. नाही सारे गरीब होतात, काही वांधा नाही. नाही गाया घ्या काहीच मारत गिरत नाही त्या, काही टेन्शन नाही, वांधा नाही. गरीबात एकदम आपले ढोरं गरीबात. तर कसं मालकच मारक नाही, थोडासा कसा बेजा हे कोळ आहे. आपण हो म्हटलं की त्याला धू लागते, जरा सांभाळूनच राहा लागते, हातभर दूरच राहा लागते. डेंजर आहे तो. हा झाले गप्पा चालू यायच्या. अरे बा झालं की शेण काढणं, की गप्पा झोडून राहायला त्या बुडेलीला कामाले. हा बुडे बा तुमचं काम काय? गाया सोडणं चालेल ना, गप्पा मारायला गाठीचा केला. जरा काही बोलू देत नाही माणसाने. हो काढून राहिलो शेण. हो काढतो, झालं अर्ध्याच्या वर झालं. हो शेठ, मी आता कसं गाया सोडणार होतो, पण थोडीशी माहिती घेतली बा कोणतं ढोर मारते का काय. आता मी नवीन मला काही माहित नाही. आता हा माणूस होता शेण काढायला असते म्हटलं बा, ते या माणसाला विचारू भाऊले. आता सांगतो मी तुम्हाला, कसं गप्पा गिप्पा झोड्याच्या नाही, गप्पा बंद बिलकुल. लक्षात आलं ना तुमच्या? आपल्याला चालत नाही बरं ते नाटक. काम म्हणजे काम. नाही बापा, मी काही गप्पा मारत नसतो का, मला पटत नसतात गप्पा फप्पा, मी मारत नसतो गप्पा. किरकिरी पहिलं कोणीच माणूस टिकून नाही राहिला. पण आता कसं आहे, मायावर याच्या बापाची उपकार आहे म्हणून मी थांबेला. मी काय थांबणं, मी गेलो असतो पोहून. पण आता मी पाहतो, आता हे डोंगर आलं याच्या भोवती सारा देतो लावणी, शेणपाणी ढोरं चारणं मी देतो. याला मारतो आता चाटून. अजून आहे उभे, निघा ना लवकर, शेण काढायला काम करा ना. बुडे बा तुम्ही सोडा, ढोरं सोडा लवकर, पटकन गाय सोडा आपल्या, न्या बरं लवकर चालेल. बऱ्या वानाचा आहे रे बा, 1 मिनिट उभा नाही राहू दे. हो सोडतो. आणि कसं त्या फुटके जास्त नांनी लागायचं, सांगून राहिलो मी. कामाशी काम ठेवायचं. तो आहे थोडासा 25. काही पैसे मागीन तुम्हाला, द्या बा 25 रुपये 50 रुपये उसनी दे जा, नका द्यायला पैसे, सांगून राहिलो. 2 रुपये नाही, उघड्यापासून जोगडा गेला, कुठून देऊ त्याला पैसा मी? नाही मी नाही देत पैसे. चला सोडू का आता गाय? हो सोडा. गावडी ढोरले सुई घेतल्या का ते बोकांडत ना काय ना काय मस्तात. मग एकदा दिले रोडणं लावत मस्त खाता, टेन्शनचं काम नाही लिहा. असे ढोरं पाहिजे बा. नाही मला तर टेन्शन आलं तर बाबा, म्हटलं आहेत का तुफान मिळेल ढोरं. बा कोणतंही काम होतं, पण काम भेटलं बाबा घर तरी चालेल. नाही लगा बेकार झालं तर लगा खायला होणार नव्हतं घरामध्ये. कोणी कामाला सांगे ना गावामध्ये, हा माणूस देवासारखाच भेटला बाबा. पण तेही आपल्याला सुईकं काम दिलं ना, सोपी ढोरं झाऱ्याचं. आपण तर टंगळीला बांधतो हे काम मस्त, पण आता जमलाले. गावडी गावडी उभ्या राहा बापा, उभे राहा. खाऊ नका लागलं असतं, पण कसे पाहू नका. मला काही दमछाट करायला लावू नका बापा. माझ्यानं काही पहिले जात नाही काहीच नाही. डॅनी बोलणार बा, तू कुकले, तू पहिले सांग, तू कुकले. बापा हे ढोरं चारायला आलो ना, या भाऊने सांगितलं शेठ ना ढोरं चारणार म्हणे आपले, तर ढोरं चारायला आलो बा. पण तू कुकडे आला? मी कुकडे आलो? अरे मागावच आहे, हेच तर आहे मागाव. हो का, तुझे गाव आहे का? मला माहितच नाही गड्या. पण लेका त्याचं जमीन जुमला घर दार, आणि तुझे ढोरं चारायला कसं काम आलं? पण गावातच तुम्हाला धंदा चालू होत तुझे. बढिया काम होत तुझे, रोजचे 2000-3000 कमवणार माणूस. हेल्या धंदा आता तुझ्या म्हशी लावगनचा. काय झालं काय? ते भाऊ ते काही विचारू नको तू, ते मग आम्हाला माहित आहे काय तर. काय झालं तर पिवरा राग झालो मी. आता काय सांगू, पुरा रस्त्यावर लाव गड्या, सारं बंद झाले, धंदे बंद झाले. जेवढे काही रस्ते होते आपले पैसे येणारे सारे बंद झाले भाऊ. पुरा म्हणजे आता काय सांगू, नसते नाबूद होईल मी. हे तर मला पहिले समजलं होतं की डॅनी एखाद्या दिवशी रोडवर रस्त्यावर येतेच म्हणून. बाईचा नांदलंय बेकार आहे, कमली सोपी नाही काही. अच्छा दिन थंड गेलं, चुकीच गेली मी खसखस होता रे भावा. बाईच्या नांदात रोडपती झाले. बा मा काही जखमीवर मीठ सोडू नको फालतू. जखमीवर मीठ का काही, जे खरं आहे ते सांगून राहिलं मी तुले. अजूनही कसं त्या कमलीचं नांद सोडून दे, तिच्या नांदी लागू नको. बतालाय ते ना काय दिवस आले ती यावर, तुले गाया चारायला लागून राहिलं ते दुसऱ्याच्या. स्वतः धंदा सोडून दुसऱ्या कामाला लागून राहिलं. किती बेकार दिवस आले ती यावर डॅनी. देवा कर्माचे भोग, आता काय करशील ना, काय करशील भाऊ सांगतो. आता आपल्या नशिबात तसं शिनली होऊन राहिलं ते, जाऊ दे भाऊ. आता काय कोणाला दोष देऊन काय फायदा. दिल आया गदी पे तो परी क्या काम की.
दे बापा तू ये दिल हा होय थंडा मग आता चार ढोर. अरे काय माणूस आहे अजूनही दिलच आला म्हणतं भावा. राग झाला तरी बी हा जाऊ दे बा जाऊ दे. काय जाऊ दे म्हणतो का आड्यानी हा. तुले का आपला चांगला दोस्त हा. तुले किती साथ दिली म्या. तू मला साथ दिली. काय त्या चावट कमलीच्या दाणी लागला रे धीरे धीरे सोडून. काही कामाची नाही ती हा. तुझ्या जिंदगीत खरा सत्यानाच होऊन राहिला हा. काय लेका काय दिवस आले यावर मला वाईट वाटून राहिलं बा. काय करतो सांग आता. मा प्रेम आहे ते मा जीव आहे. मा तिच्यावर जीव जळलेला आहे. ती जर गेली तर मी आताच मरतो तुला सांगतो. मा प्राण अटकेलाय तिच्यामध्ये. काय करू काय हा. काय करू सांग ना आता. ते लय खराब आहे पण जीव अटकेलाय. प्रेम आहे माय तिच्यावर. ते प्रेम जाऊ दे बापा. त्या गाया चालल्या जातील कोणा वावरा. अजून तो शेट्टी कंडेर भशी जाय बापा पहिले पाहिजे काय तर गाय. हो बापा जातो. भताला रे बाया हैतलं काय तर प्रेम आहे कोमली प्रेम. याली जर नाही सगळ्या गिवला तिनं तर मग म्हणजा माझ्यासारख्याला थंड गेलं तिनं. 10 एकर जमीन गेली तिच्या मागं लागून. मी रोड रस्त्यावर आलो. हा काय आता डॅन्या खलासच आहे पुरा. तू गडी म्हणे ते खोरं अशीन राहिले हा. बरोबर बोलून राहायला लागले देऊ का कमलेल सोडून हा. त्या चावडमुळे मायलाच नुकसान होऊन राहिलं हा. म्हणजे मला रस्त्यावर यायला लागलं आणि भिकारी झालो ना मी. 4 एकर जमीन गेली घरात निघलो. औषा पाहायची अशीन का रे ते हा. बोगस अशीन का सायाची देऊ का दिले सोडून. त्या कमलीमुळे माया लयच नुकसान झालं ना. भावापासून तुटलो नातापासून तुटलो गावातल्या दोस्तापासून तुटलो हा. संबंध कोणाशी राहिले नाहीत गावामध्ये. सारे हटहट करून राहिले. सारे शिव्या देतात शादवतात मले. तू चावट आहे म्हणतात डॅन्या हा. म्हणजे सारी म्हणजे बरबादीच झाली ना त्या कमलीच्या मागं लागून हा. आता हाही बोलून राहिला हाही सांगून राहिला हा. काय देऊ का सायाजी सोडून रे. आता असा विषय भाऊ हा. एक मन म्हणते द्या सोडून. एक मन म्हणते सोडू नाही हा. असा आहे ना विषय होईल. काय करा काही सुचत नाही वा. म्हणा पण लय सुधारली बी म्हणालय. लय जीव बी लावते मला ते. साऱ्या गोष्टी करते असे बताल कामही करून नाही राहिली. काय करा काही सुसूनच नाही राहिलं बा. मार्गच नाही दिसून राहिला मला आता. काय करा बुवा कसंच काय करा. कुकडे कुकडे चालून राहिले ढोरं तुम्ही हा. कुकडे अरे हे राखीव जागा आहे ना. तुम्ही अटी कशी काय चालून राहिले हा. अरे काय आम्ही झाडं लावा झुडपं लावा तुम्ही याच्या ढोरं चालता. काय डोकं आहे की नाही तुम्हाला काही. अरे महाराज मी नवीन आहे बापा. मला माहित नाही हे म्हणजे अटी झाडं लायलात म्हणून. अटी दिसलं मला गवत म्हटलं घाला. मला माहित नव्हतं हो भाऊ महाराज. मला माहित नव्हतं. कोणाच्या आहे ते. कोणाच्या ढोरं कोणाच्या. शेटचे आहेत नाही शेटचे. बरं शेटच्या आहेत काय. चला आता कसं रे कंडवळ्यात टाकतो मी. अटी यायलेच मध्ये पाहिजे नाही तर फॉरेस्ट वाले फोन लावतो मी आता डायरेक्ट झाडायची ना साडी. महाराज मी तुमच्या पाया लागतो वा. माझ्यानं चुकी झाली ना. काही फॉरेस्ट वाल्याची फोन नका लावू ना. कोणाला फोन नका लावू. कंडवाळ्याची नेऊ नका बाबा. बाबा महाराज असं करू नका. महाराज पाया लागतो तुमच्या असं करू नका बाबा. बरोबर चला काढा ते लवकर काढा तुमचे ढोरं लवकर काढा लवकर. हो काढतो गावडी 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 ना. गावडी 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 गावडी. का पहिल्याच दिवशी आपत आली बाबा. हा कोण आहे काय म्हणत बाबा महाराज. शेटले सांगा लागेल बा. शेटले सांगा लागेल. काय लोक डोकसेच नाही आहे कुठे चारा कुठे नाही चारा. अरे आम्ही झाडं लायला हा. काय दिसत नाहीत का एवढे मोठे झाडं लायलात. डोकसेच नाहीत ना. आपण जिंदगीत एक झाड नाही लायला नामी लावून राहिलो तर त्याच्यात ढोरं आणून चारतात. लागेल मला मलाच पाहा लागेल. आता डबल आलं की नाही सारे कंडवाळ्याच टाकतो आता. बुढाई आहे लेखाचा आपल्याला काही बोलता यायला नाही लेख. म्हातारा माणूस आहे माफी मागून राहायला बरोबर नाही वाटत. आपल्याच वहीच आहे. मजबुरीने येलं ढोरं झालेले. पोरानं वायरन दिलं घेऊन काढू. घरची किटकी म्हातारा झाला माणूस की काही किंमत नसती माणसाली. तशीच परिस्थिती मला बुढाई दिसून राहिली. काय बाप्पा देवा लेकरं देतं तर अशी देतं बाबा. म्हातारा झाला माणूस की काढून देतात घरी बाई. देऊन ना देऊन काहीच फायदा नाही. तसं राहिलं तर पुरलं माणसानं. पण हे शेवल्यात काही कामाची नाही. जाऊ दे बाबा त्याचा तो पहिला आपला आपण पोचाला. मुतलं का थंडगार झालो रे बापा. मुतलं का ढोरही चारणं काही सोपी नाही रे बापा. थंडगार करून टाकतात माणसाले. आणि हे चाराचाही मोठा कुठं ना. हा म्हणते अटी चारू नको तर म्हणते तटी चारू नको. आता सांगा जंगलातही चारू देत नाहीत बा लोक. आता काय कुपटी काय आता काय ढगात नाही आहो का वर चालले. सांगा बुवा आता जटी गवत असले तटी ढोरं जडती. पण नाही लोकांना जरा सैन्य होत बुवा. आता मी काही चारत नाही आता अटीच बसतो. हा जे हिंद जय भारत जाऊ दे आता.
खा खाचा उपाशी राहायचा. कुठे चालू कोणा पडितात चालू बापा, कोणी येऊ देत नाही. काय करू आता? आपण तो शेट घरी जाऊन घरी लागला असं तरी कुठे टाकीन, आपल्याला काही करायला लागत नाही. मला वाटतं बाबा तो दिसून राहिला मला माझ्याकडल्या, म्हणून शेटच दिसते मला. इकडे काय आला बाबा नदीवर रे बापा. अरे तो शेण काढणारा मला सांगेच बाबा, हा जास्त किरकिरिया मागत असते. बापा काय म्हणते का बोलते का रे बाबा मला हा वारा. अरे उठून काय राहिले बाबा, बसा ना हो, बसा ना बुडे बा, बसा ना. मी काय म्हटलं का तुम्हाला उठा म्हणून? नाही नाही, बसा, करा आराम करा ना, आराम करा. बापा हा शेट उलट बोलते की सारखं बोलते, काही समजून नाही राहिलं. मी पटकोने बसा आणि यानं माझी शान काढा. काय तुम्ही काय पैसे रोजदार देऊन राहिले म्हणजे काय उलटून सारखं चालणार काय? नाही नाही. तुम्ही काय बसायची रोजदारी घेऊन राहिले काय? हा हा, आहे ढोरो उपाशी आहे, तुम्ही एवढी मस्त ऐशनं बसून राहिले गरम मध्ये. हा, पैसे फुकायचे आहेत का माये? हा, माय ढोरो उपाशी आहेत ना. अरे बाबा तुम्ही मला सांगा, चारू कुठी हा? त्या जंगलात नेले, डोंगरात नेले, तर तडीसा तो मारा झाला. तो म्हणे अटीचा चारू नको, अटी झाडाला यायला. त्या रोडच्या कोपऱ्यावर लावले तर ते वावरा आले, आमच्या वावरात येते. अटी चारू नका, तिकडे न्या. चारा कुठे कोण्या पडितात न्यावा म्या झालेले. कुठे म्हणजे माझ्या डोक्याला चारा? हा, तुम्ही ढोरं चारेल नाहीत काय? कुठे चारू मला समजत नाही का तुम्हाला? अरे हरपे कोपरे कापरे माराच लागतात. तुम्हाला समजत नाही का? डोकं नाही का? हा, हरपे कोपरे कापरे मारा लागतात हे मला माहित आहे. पण आता कसं धुरेच राहिले नाहीत लोकांच्या, बंडिगा नाही, काहीच नाही. कुठे चारू? आणि लोकांना असते औषध फवारेल. तुमची एक गाय मेली तर मा भाऊ कांडेल कुठसान तुम्ही का कुठे चारली? काय करू? आपत घेऊ मा भाऊ तुम्ही? हो, एक तर माझं भरून द्यायला पैसाही नाही बापा. तुमची गाय मेली तर मा गुरु दिसते मले. हा, बोलणे बोलू देऊन राहिल्या. पुरा चॅप्टर दिसते बोले. पण मी बी काही कमी नाही ना. मी तर थंडी करतो त्या बुढेची. आता झोपूटच पाडतो. आता थांबतो. बुढे बा असं म्हटल्यानं चालीन काय? हा, काय ना काही कुकडे कसं कोपरा पास लागते, जमत लागते पैसे. आता तुम्ही एवढ्या दिवसाचे ढोरं चारून राहिले तुम्हाला समजत नाही का? कुठे काय कसं काय करा? शेठ आता मी आहे तुमच्या जंगलात नवीन, मला काही माहित नाही. आता 2-4 दिवस लागतील बा मले झुंबल करायला. कोणा कोपऱ्यात काय, कोण कसा माणूस आहे, काय समजून घ्यायला. मग पहा ना तुम्ही, तुमचे ढोरं जर टम फुगून नाही आले तर मग म्हणता मला. नाही, त्या साऱ्या गोष्टी खऱ्या आहेत म्हणा. तुम्ही नवीन आहे, पण अशा बसून भटांगू कामं करू नका ना. मला कसं असं बसेल पटत नाही. हा, काय ना काही सुरू पाहिजे. तुम्ही त्या ढोराईचं उभी असते, गायचं उभी असते, तर मी काहीच नसतं म्हटलं. तुम्ही मस्त संड बसून राहिले ढोरं हे. शेठ आता काही माही गलती नाही बा. आता तिकडे आता ढोरं पाणी पाजले आणि बसले धडीसाठी. मग आता काय करू? मी काय हागालून देऊ द्यायले उठू? आता ते आराम करू राहिले, मी थकलो पायानं, मी बसलो बापा. माही काही चुकी आहे का? जास्तच फळून करते उडा. याला फवारायलाच पाठावं लागते. आता आणलं का वाय पाणी फवारायचं? आता धुपूटच पाडतो मी. आता मला बोलून राहिला, मा पुढे करून राहिला. मी त्याला पुरं मजुराचा रगत पेटणार माणूस. हा, धुपूटच पाडतो आपण. हा, बेकार काम आहे आपलं. बरोबर, मी ह्या गाया पाहतो, ढोरं मी पाहतो. तुम्ही जा आपल्या वावरामध्ये जा बरं. त्या पोरं फवारून राहिले तर त्याला कसं कॅना भरून द्या पाण्याच्या. जा बरं. बाबा ते माझ्यानं होत नाही, माझ्यानं उचलल्या जात नाही बाबा पाण्या घ्यानं. नाही होते ना. काय कॅन काय मोठी असते का? जावा जागच्या जागी जा भरून द्या ना. जावा. बरोबर जातो. जाय बाबू बुडे. आता पाय कसं धुपूट पडते. पोरेले फोन करून त्या बुड्याचं पुरं धुपूट पडा. त्या मिरणाला जायला कॅन. इकडे काम नाही करून ना बसे राहते थांबतो. आता चला मग मित्र, भाग आपण उद्या बघा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.